या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. निवृत्तीत देव मुरली वाजवीत आहे, याचे ज्ञान ते करून देतील. ते तत्वज्ञान असून बाकीचे जड आहेत. संत अध्यात्मज्ञानाचा बोध करतात. पुढे हा जप कोटपर्यंत केला पाहिजे, तर एक बोली सुस्पष्ट बोलावा. तेथपर्यंत आपण जे नाम प्रणवाचे अंतःकरणात चालू आहे ते आपल्याला सहज ऐकू आले पाहिजे. तोपर्यंत त्याचे ध्यान करायचे आहे. सर्व घटामध्ये ही परमात्म्याची बोली आहे व देव बोलतो, पण आम्हाला ऐकू येत नाही. हाच सर्व देहांचे ठिकाणी व्यापक नारायण आहे. संसाराच्या आवृत्तीने ती बोली आम्हाला ऐकू येत नाही. ती मागील संतांना ऐकू येत होती. प्रमाण कबीर साहेब म्हणतात, राम हमारा जप करे हम बैठे आराम. याचप्रमाणे सर्व संत म्हणतात, नाम घ्या, नाम घ्या, म्हणजे हे नाम बोली जाणून घ्या. वैराग्ययुक्त ध्यान केले म्हणजे ते नाम किंवा ती बोली ऐकू येईल. या नामाचा चांगला उच्चार ऐकू आल्यावर पुढे तसेच ध्यान केले असता अनुहात वाजती टाळ, अनुक्षीर गीत रसाळ, अनुभव तन्मय सकळ वगैरे अनुभव लागतील. अनुहत टाळ ऐकायला येतील, मंजूळ गाणे ऐकू येईल. सर्व उर्म्या म्हणजे वृत्त्या ते जप होतील. जीव व आत्मा यांचे ऐक्य होईल. मग पुढे श्रीगुरूंची कृपा होऊन ते शिष्यावर आपला शक्तिपात करून समाधी लावून देतील. नामा म्हणे देव देही दाखविला, उपकार केला खेचराने. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कृपा कटाक्षे न्याहाळिले, आपुल्यापती बैसविले, बाप रखमादेवीवर विठ्ठले भक्ता दिदले वरदान. याप्रमाणे या कीर्तनाच्या अभंगात नामदेव महाराज म्हणतात, मला ब्रह्मीचा अनुभव सद्गुरूंनी आणून दिला. मग पुढे सुटला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख होये या शरीरा, तुटला पातकांचा थारा, कळी काळासी धाकदरा राग. सुटला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख होये या शरीरा, तुटला पातकांचा थारा, कळी काळासी धाकदरा रागा.